ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देत आहे तब्बल 1,71,000 रुपयांची स्कॉलरशिप तसेच स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण ही योजना यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय बघणार आहे आपण, योजनेची संपूर्ण माहिती, त्यासाठी मिळणारे लाभ किती आहेत, पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी कोणकोणते कोर्सेस इलिजिबल आहेत, स्कॉलरशिप मिळवण्याची प्रक्रिया काय आहे, त्यासोबतच शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज करण्याची लिंक कोणती आहे आणि मदतीसाठी काही अडचण आल्यास तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठं करायचा आहे तर अमृत संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी इथं देणार आहे तुम्हाला. त्यासोबत पुढील जे अपडेट असतील ते तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पण मिळतील आणि अमृत संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण तुम्हाला मिळतील. तर तुम्हाला ते अपडेट माझ्याकडून हवे असतील तर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. बघा मागील 2-3 वर्षापासून टीआरटीआय, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण सोबतच स्कॉलरशिप म्हणजे स्टायपेंड मिळणं ही सुरू झाल्या होत्या योजना. फक्त अमृत संस्थेची सुरू झाली नव्हती. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी की ह्या वर्षीपासून ईडब्ल्यूएस प्रवर्गाकरता अमृत संस्थेच्या वतीनं ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे डिस्क्लेमर हितचिंतकांसाठी. आता बघा अमृत संस्थेच्या माध्यमातून जे परिपत्रक आलं 8 ऑगस्ट ते आपण बघूया. अमृततर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अनिवासी सन 2026-27 ची योजना आहे. बघा अमृततर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील म्हणजे कोणकोणते त्यात लक्षित गटामध्ये कोण कोण येतं बघा, ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अयंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंतर, गुजराती, जाट, हिंदू, नेपाली, भूमिहार, लोहाना, कानबी इत्यादी लक्षित गटामध्ये हे सगळे येतात. यापैकी जर तुमच्यापैकी कुणी पात्र असेल किंवा इच्छुक उमेदवार असतील त्यांना खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सक्षम करण्याचा व शासकीय सेवेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने या वर्षीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आता ही योजना काय आहे, या योजनेमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं महाराष्ट्रातल्या नामवंत कोचिंग क्लासेसमध्ये प्रशिक्षण पण मिळणार आहे, त्यासोबत दरमहा तुम्हाला स्टायपेंड पण मिळणार आहे. आता ही योजना आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार. तुम्ही काही काळजी करू नका, छोटा व्हिडिओ असेल संपूर्ण बघा. सगळ्यात महत्त्वाची अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक ही 23 ऑगस्ट असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याची वेबसाईट पण मी पुढे तुम्हाला सांगतो. बघा टीआरटी, बार्टी, आरती आणि ह्या वर्षीपासून अमृतची पण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आता कसं आहे, त्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला अर्ज करावे लागतात. मग युपीएससी असेल, एमपीएससी, राज्य सेवा असेल, कंबाईन असेल, पोलीस भरती सगळ्यांसाठी. पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल वेबसाईटवरती त्यावेळेस तुम्ही एका वेळेस एकालाच अर्ज करू शकता. समजा युपीएससी ला केलं की तुम्हाला जर दुसऱ्या कोर्ससाठी पण अप्लाय करायचं असेल तर अप्लाय फॉर न्यू स्कीम. मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही ज्या ज्या कोर्सेससाठी एलिजिबल आहात त्या सगळ्यांसाठी तुम्ही अप्लाय करा. त्याची जी सीईटी होईल त्यातून जी सीईटी तुम्ही पास कराल त्यामध्ये तुम्ही निवडू शकाल कोणतं घ्यायचं ते, बरोबर. तर प्रत्येक वेळेस नवीन अप्लाय करताना अप्लाय फॉर न्यू स्कीमवर क्लिक करावं लागेल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन कराल तर ही तुमचा फॉर्म आहे तो डाउनलोड करून ठेवा, कारण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म तिथं त्याची प्रिंट लागते, बरोबर. त्यानंतर बघा एक्झामचे सेंटर कुठं कुठं असतील. जी सीईटीची एक्झाम होणार आहे त्यासाठी सेंटर तुम्हाला सांगतो युपीएससी साठी दिलेला असेल, पण बाकीच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातली सगळी विविध जागी सेंटर असणार आहे तुमचं. आता तुम्ही बघा, तुम्ही ऍप्लिकेशन करताना तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जो जनरेट झालेला असतो तो तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, कारण बऱ्याचशा वेळा तुम्हाला लॉग इन करून तो लागतो. तसेच तुमचा एक मोबाईल नंबर आणि एक जीमेल आयडी असतो तो चालू ठेवा. मोबाईल नंबरला तुम्हाला ओटीपी येत असतात, त्यामुळे तोच नंबर ठेवा ज्यावरती तुम्हाला ओटीपी येऊ शकतात. आणि जीमेलचा आयडी पासवर्ड तुमच्याकडे सेव्ह असला पाहिजे, कारण पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये बऱ्याचशा वेळा तुम्हाला ओटीपी येतात, बरेचसे कम्युनिकेशन्स असतात अमृत संस्थेचे ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. समजा सीईटी झाली, पहिली प्रोसेस काय सीईटी होणार. आता तुम्ही फॉर्म भरणार, त्यानंतर एक सीईटी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार. आता सीईटी कशी होणार मुलांना तुम्हाला माहित नाही, तर मागच्या वर्षी ज्या ज्या बाकी संस्थांच्या सीईटी झाल्या त्याचे पेपर्स मी विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस घेतले होते, ते पेपर पण मी तुम्हाला देणार आहे. त्यावरून पण तुम्हाला कळून जाईल की कसा प्रश्न येतो. तर सीईटी होते, त्यानंतर त्याची मेरिट टेस्ट लागते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग तुमचे क्लासेस सुरू होऊन जातात. अजून एक सांगितलंय त्यांनी, आता अमृत संस्थेचं पहिल्यांदाच आहे. मागच्या वेळेस जर तुम्ही कुठला लाभ घेतला असेल तर तुम्ही आता फक्त एकदाच घेऊ शकता, म्हणजे टोटल तुमच्या यामध्ये तुम्ही 2 वेळा लाभ घेऊ शकता, बरोबर. ते पण चढत्या क्रमाने असला पाहिजे, डिफिकल्टी लेवल नुसार चढत्या क्रमानं. बघा चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच, म्हणजे आधी एकदा आणि नंतर एकदा असा तुम्ही 2 वेळा लाभ घेऊ शकता. चढत्या क्रमाने म्हणजे कसा, पोलीस भरती आधी घेतला असेल तर आता एमपीएससी घेऊ शकता, कंबाईनचा कंबाईन घेतला असेल तर मग राज्यसेवेचा. पण अमृतसाठीची ही योजना पहिल्यांदाच आहे, त्यामुळे आता तुम्ही जे लोअर असेल ते तुम्ही निवडू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्हाला हायर डिफिकल्टी लेवल नुसार पण तुम्ही घेऊ शकता. आता वयोमर्यादा बघा,
तिने सेट केले 30 वर्ष सगळ्या बघा उक्त संस्थांच्या संस्था प्रमुखांनी एकमताने वयोमर्यादा आहे ते 30 वर्ष ठरवलेले सगळ्यांसाठीच आहे, टीआरटी टीआरटी सगळ्यांसाठी. आता ती वयोमर्यादा वाढवावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, वाढली तर ठीक आहे, नसेल वाढली तर 30च्या आत असाल तर तुम्ही अर्ज करून घ्या. त्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी सांगितलेलं उत्पन्न. तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला तुमचा कोणत्या वर्षाचा पाहिजे, तुमचा 25-26 या वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही व्हॅलिडिटी वगैरे तुम्हाला लागत नाही, ती टीआरटी साठी लागते. आता पुढे बघा, या पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये 10-11 महिन्यांसाठी खूप सारे अपडेट येतात. नंतर प्रिव्हियस इयरचे जे सीईटीचे पेपर्स आहेत ते मला तुम्हाला द्यायचे आहेत. खूप साऱ्या माहिती मला माझ्याकडून तुम्हाला द्यायचे. तर तुम्हाला शक्य असेल किंवा तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता, कंपल्सरी कुणालाही नाही. पुढच्या येणारे अपडेट माझ्याकडून तुम्हाला मिळतील. तसेच तुम्ही ऑफिशियल अपडेटसाठी डायरेक्टली अमृतच्या वेबसाईटवरती तुम्ही संपर्क करू शकता. आता बघा, कोणकोणत्या प्रशिक्षण योजनेसाठी स्टायपेंड किती मिळतो आणि त्यासाठीच किती वर्षाचा कालावधी आहे प्रशिक्षणाचा आणि एकूण लाभ मिळणार किती आहे बघा. जर तुम्ही युपीएससी दिल्लीसाठी सीईटी दिली आणि ती पास झाला तर तुम्हाला दिल्लीसाठी प्रवास खर्च म्हणून 10,000 मिळतो आणि वन टाइम 18,000 रुपये अनुषंगिक निधी म्हणून मिळतो. त्यासोबत हा तुमचा 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी. युपीएससी दिल्लीचा किती महिन्यांचा आहे, 11 महिने. दरमहा तुम्हाला 13,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. म्हणजे मिळणारी टोटल रक्कम तुम्हाला 1,71,000. खूप मोठी रक्कम तुम्हाला मिळते. त्यासोबत स्पर्धा परीक्षेचं एका नामवंत क्लासेसमध्ये तुम्हाला प्रशिक्षण पण मिळणार आहे. आता बघा, युपीएससी महाराष्ट्रासाठी 11 महिन्या प्रशिक्षण कालावधी, 18,000 अनुषंगिक निधी आणि 13,000 रुपये स्टायपेंड दरमहा तुम्हाला 11 महिने मिळणार आहे. म्हणजे मिळणारी टोटल रक्कम झाली 1,61,000 रुपये. जर तुमचं एमपीएससी स्टेट सर्व्हिससाठी सिलेक्शन झालं तर तुमचा 11 महिन्यांचा कोर्स आहे. वन टाइम तुम्हाला 12,000 मिळतील आणि दरमहा तुम्हाला विद्यावेतन 10,000 रुपये किती महिने मिळणार आहे, 11 महिने. मिळणारी टोटल रक्कम 1,22,000. जर तुम्ही एमपीएससी एमईएस साठी अर्ज केला आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तो पण 11 महिन्याचा कोर्स आहे. 12,000 रुपये तुम्हाला अनुषंगिक निधी, 10,000 मंथली स्टायपेंड. ती कधी मिळतो तुम्हाला, 75% अटेंडन्स तुमची ऑफलाईनला भरली की मग तुमची अटेंडन्स सबमिट होते संस्थेकडे, मग तुम्हाला स्टायपेंड मिळून जातो. जेएमएफसी म्हणजे हे ज्युडिशियल सर्व्हिसेसचा 11 महिन्याचा कोर्स आहे. 12,000 वन टाइम, 10,000 मंथली स्टायपेंड आणि 1,22,000 टोटल लाभ मिळतो. एमपीएससी ग्रुप बी अँड सी साठी 6 महिन्यांचा कोर्स आहे. एसएससी साठी पण 6 महिन्यांचा कोर्स आहे. 12,000 वन टाइम मिळतील आणि 10,000 रुपये तुम्हाला मंथली स्टायपेंड 6 महिन्यांसाठी मिळेल. मिळणारा टोटल लाभ 72,000 रुपये. पोलीससाठी पण बघा, 6 महिन्यांचा कोर्स आहे. 12,000 रुपये सुरुवातीला वन टाइम मिळतील, 10,000 रुपये तुम्हाला दरमहा मिळतील आणि 72,000 टोटल तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत पोलीस भरतीसाठी पोलीसचं किट मिळतं, सगळे ड्रेस वगैरे सगळं मिळतं तिथं, बेल्ट, सगळ्या गोष्टी, बुक्स मिळतात. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला पुस्तकं, सगळी पुस्तकं तुम्हाला त्या चांगल्या संस्थेकडून मिळतात. टेस्ट सिरीज मिळते, लेक्चर चांगले ऑफलाईन मध्ये शिकवले जातात. आणि लक्षात ठेवा, संस्था निवडीचा तुमचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ते संस्थेची लिस्ट देतात. एमईएस साठी ह्या 5 संस्था आहेत. जर तुम्ही सीईटी पास झाला की तुम्हाला संस्था निवडीसाठी विकल्प देतात, मग तुम्ही निवडू शकता ह्या 5 पैकी तुम्हाला कोणती पाहिजे. समजा ही पाहिजे, याला 1 प्रेफरन्स दिला, याला 2 प्रेफरन्स दिला, याला 3 प्रेफरन्स दिला, असं तुम्ही देऊ शकता. दुसरी, आता अजून एक महत्वाची गोष्ट, हे जो मिळणारा तुम्हाला निधी आहे, लाभ आहे, तो पूर्णपणे तुमच्याकडे असणार आहे. हा काय तुम्हाला तो क्लासेसला द्यायचा नाही. क्लासेसला सेपरेटली अमृत संस्था पैसे देत असते, त्यामुळे हे पैसे पूर्णपणे तुमचे असणार आहेत. बरोबर. त्यानंतर बघा, अमृतच्या वतीने कोणकोणते सुरू झाले आहेत. युपीएससी दिल्ली, युपीएससी पुणे म्हणजे महाराष्ट्र, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी ग्रुप बी अँड सी, एमपीएससी एमईएस, जेएमएफसी ज्युडिशियल सर्व्हिसेस, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती, हे सगळे कोर्सेस सुरू झालेले आहेत. त्यामुळे यांची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 23 तारखे शेवटची दिनांक आहे. सगळ्यांनी अर्ज करून घ्या. यामध्ये बघा, त्यांनी दिलंय किती जागा आहेत ते पण दिले. तर 30 युपीएससी दिल्लीसाठी 30 जागा आहेत, महाराष्ट्रासाठी 30 आहेत, एमपीएससी राज्यसेवेसाठी 175 जागा आहेत, त्यानंतर एमईएस साठी 25 आहेत, त्यानंतर जेएमएफ साठी 25 आहेत, ग्रुप बी अँड सी साठी 175 जागा आहेत, गट क साठी 175 आहेत बघा. त्यानंतर एसएससी साठी 25 आहेत, बँकिंग साठी 70 आहेत, पोलीस भरतीसाठी 20 आहेत आणि टीईटी साठी 50 आहेत. असे 800 विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि हा पूर्णपणे स्कॉलरशिप मिळणार आहे. आता ही सगळी स्कॉलरशिप मिळते कशी, याची एक स्टँडर्ड प्रोसेस तुम्हाला मी सोप्या शब्दात समजून सांगतो. आता तुम्ही कुठे येत आहे, फॉर्म फिलिंग सुरू आहे. 1 तारखेपर्यंत आहे, 23 ऑगस्ट पर्यंत. 23 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरला की मग तुमची सीईटी होते. काही दिवसानंतर तुम्हाला सीईटी टाइम टेबल येतं. आता ह्या सीईटीचे पेपर मी तुम्हाला देईन, मागे जे झाले टीआरटी टीआरटीचे, तसाच पेपर तुमचा पण असेल तर ते मी देईन. एक्झाम व्हायचा असतील, एसएससीचा पेपर वेगळा असतो, बँकिंगचा वेगळा असतो, पोलीस भरतीचा वेगळा असतो, राज्यसेवेचा वेगळा असतो. प्रत्येकाचे पेपर असतील ते मी तुम्हाला माझ्याकडे जे असतील ते सगळे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. एकदा तुम्ही सीईटी दिली,
पेपर सोपा असतो. ही सीईटी दिली की तुमचं मग काही क्वेश्चनला ऑब्जेक्शन असेल वगैरे स्कोर कार्ड येऊन जातं. मग तुमचा लागतो रिझल्ट, मेरिट लिस्ट लागते, मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. मग तुम्हाला मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. मग संस्थांची अशी नावं दिली जातात. मग तुम्ही 1 याला 2 अशी जी नामवंत आणि चांगल्या संस्था असतात त्या तुम्ही निवडू शकता. मी परत सांगतो, संस्था निवडीचा हा पूर्ण अधिकार विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे तुम्हाला जी संस्था वाटेल ती तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं कोचिंग सुरू होऊन जातं. त्यासोबतच पहिला महिना भरला की तुमचं त्याची अटेंडन्स संस्थेकडे जमा होते आणि तुमचा मंथली स्टायपेंड सुरू होऊन जातो. बघा, मंथली स्टायपेंड आणि पहिल्या महिन्यात तुम्हाला जो कंटिन्जन्सी निधी मी तुम्हाला सांगितला हा पण मिळतो. म्हणजे पहिल्या महिन्यात तुम्हाला पहिल्या महिन्यात पूर्ण झालं काय काय मिळतं, हे समजा हे 13,000 तुमचा त्या महिन्याचा विद्यावेतन आणि हे अनुषंगिक निधी 18,000, म्हणजे ही पूर्ण रक्कम तुम्हाला पहिला महिना पूर्ण झाल्यानंतर मिळते. बरोबर. चला, त्यानंतर या विविध योजनांसाठीच शैक्षणिक अर्हता काय आहे बघा. युपीएससी साठी, त्यानंतर राज्यसेवेसाठी, एमपीएससी गट ब साठी, एमपीएससी गट क साठी, एसएससी साठी, बँकिंग साठी, या सगळ्यांसाठी फक्त ग्रॅज्युएशन लागतं. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही एकासाठी जर तुम्ही एमपीएससी तयार करत असाल तुम्ही यालाच फक्त अर्ज नका करू. तुम्ही युपीएससी ला अर्ज करा, एमपीएससी राज्यसेवेला करा, ग्रुप बी ला करा, ग्रुप सी ला करा, नंतर ते एसएससी ला करा, बँकेला, ज्याला ज्याला तुम्ही एलिजिबल असाल ते अर्ज करा. आणि नंतर काय होतं, समजा तुम्ही पास झाला की तुम्ही निवडू शकता यापैकी कोणतं निवडा. समजा तुम्ही सगळ्या सीईटीला पास झाला तर तुम्हाला प्रेफरन्स कोणत्याला द्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं की चला एमपीएससी ग्रुप बी ला आपण प्रेफरन्स देऊया, ह्यावेळेस तुम्ही ग्रुप बी ला देऊ शकता. पुढच्या वेळेस जर परत पास झाला तुम्ही तर युपीएससी ला देऊ शकता. म्हणजे तुमच्या हिशोब असतो. फक्त तुम्ही आता देताना बऱ्याचशा परीक्षांना तुम्ही प्रेफरन्स द्या. कोणता ना कोणता सीईटी तुमची पास होऊन जाईल. चांगला अभ्यास केला तर कोणती ना कोणती सीईटी पास होईल. टीईटी साठी डीएड बीएड लागतं. पोलीस साठी तुम्हाला वय इयत्ता म्हणजे पोलीस साठी तुमचं शिक्षण 12वी पाहिजे, मिलिटरीसाठी 10वी पाहिजे. करेक्ट. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी हे सगळे, एमईएस साठी मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकलचे ऑलरेडी कोर्सेस आहेत. त्यानंतर जेएमसी साठी ते तुमचं विधी शाखेची पदवी आणि त्याचा थोडासा अनुभव आहे. डॉक्युमेंट्स बघा कोणकोणते लागतात. तुम्ही ही सगळी योजना ही महाराष्ट्र शासनाची असल्यामुळं आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच असल्यामुळं डोमासेल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं लागतं. त्यानंतर तुम्हाला अनुसूचित जमातीचं हे तुम्हाला लागत नाही. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागत नाही. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट लागतं, 12वीचं लागतं, गुणपत्रिका, पदवीची पण लागते. उत्पन्नाचा दाखला तुमचा 8 लाखापेक्षा कमी असणारा 25-26चा इन्कम सर्टिफिकेट लागतं. दिव्यांगत्व असल्यास पाहिजे, नसेल तर ठीक आहे. त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर अनाथ असाल तर त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला एनसीएल लागत नाही. आणि अमृत संस्थेकरता शाळा सोडल्यास, हे लक्षात ठेवा तुम्ही, 11 नंबरचा पॉईंट महत्वाचा आहे. अमृत संस्थेकरता शाळा सोडल्याचा दाखला एलसी किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी ज्यामध्ये जात नमूद असेल, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मस्ट आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता तुम्ही अर्ज करायचा असेल तर अर्जाची लिंक कोणते, http://amrut.cet2026.cbtexam.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जर एलिजिबल असाल तर फॉर्म भरा, एलिजिबल नसाल तर जे कोणी एलिजिबल असतील तुमचे बांधव त्यांना ह्याची लिंक तुमचं एक समाज करतोय म्हणून पाठवून द्या. त्या सगळ्यांना पण माहिती झाली पाहिजे. आता ही पहिल्यांदा योजना होती अमृतच्या वतीनं, त्यामुळे अनेकांना माहिती नाही आणि 23 तारीख जवळ आहे. अर्ज प्रक्रिया लवकर संपून जाईल, विद्यार्थ्यांना ही माहिती होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कृपा करून ही लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आता बघा काय अडचण आली टेक्निकल तर तुम्ही या नंबरवरती अमृत संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता. हा त्यांचा जीमेल आहे, इथं पण मेल करू शकता. बरोबर. त्यानंतर नॉन टेक्निकल हेल्प काय लागली तरी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. बरोबर, चालेल. त्यानंतर तुम्हाला जर मला बोलायचं असेल, माझ्याकडे काही काम असेल, तुमचं काही विचारायचं असेल तर हा माझा नंबर आहे 77 यावरती मेसेज करू शकता. किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनचा किंवा पिन कमेंटचा गुगल फॉर्म भरला तर माझ्या बाजून तुम्ही मुलांना जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेच कॉन्टॅक्ट करत असतो. त्यानंतर या पूर्ण प्रशिक्षण कालावधीत बरेचसे अपडेट येत असतात, गव्हर्नमेंटचे GR येत असतात, सर्क्युलर्स येत असतात. ते साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे युट्यूब चॅनल आपण सुरू केलं आहे. प्रत्येकाने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. त्यासोबतच महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे टेलिग्राम चॅनल्स आहेत आपले 3 अपडेट्स, TRT अमृत ही 20,000 विद्यार्थ्यांचा असणारा टेलिग्राम ग्रुप आहे. त्यानंतर डिस्कशन नावाचा 10,500 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा हा 17,800 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. तो सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. येणारे अपडेट सगळ्या तुम्हाला तिथे मिळत राहतील. आता इतकी चांगली योजना महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आणली आणि अमृत संस्थेने आणली, या संस्थांचा आभार मानणे आपलं कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या
सर्व शासकीय संस्थांचं, स्पेशली अमृत संस्थेचं आपण आभार मानतो. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.